गाईज, आय एम रुचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, सकाळचे 5 वाजलेले आहेत बघा. 5 वाजलेले आणि आता आम्ही निघतो आहोत इथून मृणालच्या लग्नाला जाण्यासाठी. मृणालचं लग्न नाशिकला आहे, नाशिकजवळ इगतपुरी, तर तिथे. पण पहिले नाशिकला आहे. सो आम्ही पहिले 2-3 दिवस नाशिकला असणार आहे, मग पुढे आम्ही इगतपुरीला जाणार आहे. पण आता आम्ही नाशिकला जाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आता लग्न आहे, लग्न घर असल्यामुळे भरपूर बॅग्स असणार आहे. ऑब्व्हियसली आमच्या सगळ्यांच्या असं भरपूर बॅग्स आहे आणि त्या डिक्कीत मावणार नव्हत्या, म्हणून कारला वरती कॅरी लावली इतक्या वर्षांनंतर. म्हणजे मृणालचं लग्न कायम लक्षात आहे की मृणालच्या लग्नाच्या वेळेस आम्ही कॅरी लावली होती कारला. बाहेरनं तयारी चालली. हे बघा, लग्नाला घालायचं आहे म्हणून मोठे मोठे कपडे असतात. हे तर नुसते असेच हँगरला लावावं लागणार आहे. 1, 2 काय ग बॅग का? हे पा, बाहेर इथे बॅग्स आहेत आणि जी कॅरी लावली ना, तर त्याच्यावरती आता 2 बॅग्स ठेवल्या. एक माझी आहे आणि एक काजलची. हे पा आमच्या बुटक्याचं पा. बुटक्या जरा शांत राहा ना. असे अजिबात तसं. हे बाई कॅरी लावली फर्स्ट टाइम. काय झालं शंभू? डास होता का? इकडे येऊन जा. गजानन महाराज आई सगळ्यांनी सोबत म्हणा असं म्हणते मी. अगं आता तू मध्येच गजाननाला आणलं. पिशवी आहे का? शंभू इथे खरोखर बसू शकतो. भैजन पिशवी. आजोबा पाहिजे 2 मिनिटं, मी तुला जागा करून देतो. आपण ते गिअरचं तुला बरोबर जमेल का? पण नाही तू बसला तर. कोणती छोटी पिशवी काशी एवढी एवढी? नाही, छोटी नाही आहे. आईची पर्स बघ किती मस्त जागा झाली. याचं काही यायचं रे बाबा. तसं नाही. आपण ते गजानन महाराजांना दाखवू का थोडा जरा? हा असा ठेवा, एक पाय आपल्याचकडे येईल तो. महाराज की जय. 2 जण म्हणे. 3, 2, 1 गजानन महाराज की जय. चला. चला, आमचा पहिला ब्रेक झालाय सुखसागरच्या इथे. आम्ही पहिल्याच नंबरला बसलो होतो. थँक्यू. इथे आम्ही आता ब्रेकफास्ट करायला थांबलोय. काल रात्री मला झोपच लागेना. मी 2-2:30 वाजेपर्यंत जागी आहे आणि गड्यात 5ला निघालोय. म्हणजे जवळपास 4लाच उठवून ठेवलं हो आईने मला. त्रासदायक. माझी झोपही झालेली आहे माझी. त्यात मला गाडीत कंटिन्यू हे लोक बडबड 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 करतात, तर झोपही देत नाही मला. ओके. पावणे 10 झाले. चला, आम्हाला जायचंय नाशिकला. आता 2.25 तास दाखवतोय. सो आम्ही आता नाशिकला जायला निघालो. हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात. नाशिकला गेल्यावरती 10 तारखेला संध्याकाळी ना व्याही भोजनचा कार्यक्रम होता. म्हणजेच आमच्याकडे असं असतं, मुलंवाले सगळ्या मुलीवाल्यांना घरी बोलवतात, त्याला व्याही भोजन म्हणतात. तेव्हा सगळी मुलीवाल्यांना रॉयल ट्रीटमेंट असते आणि मुलंवाले आपल्याला वाढतात वगैरे, असं अशी पद्धत असते आमच्याकडेही. सो व्याही भोजनाचा कार्यक्रम होता. तिथे मात्र मी व्हिडिओ शूट केला नव्हता, पण काही फोटोज काढलेले होते. सो मी ते फोटोज तुमच्यासोबत शेअर करते. ते फोटोज तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि घरी आल्यानंतर व्याही भोजनचं जेवण वगैरे करून आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही थोडी मस्ती वगैरे केली होती शंभू सोबत. तर ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मी अजून शेवटी एक मस्त क्लिप लावणार आहे, ते पण नक्की बघा. हळू बेटा, हळू हळू. तुमचा मोबाईल घेऊन जा. सगळे गुंतावून जाईल ना, थोडेफार आहे ना भाऊ.
बघा बघा आजी आजोबा आपला आपला मोबाईल पाहताय. आप्पाचा पण आपला टीव्ही मोबाईल चाललाय आणि आत्या भाज्यांचे मस्ती. सो ॲज आय प्रॉमिस्ड, मी तुम्हाला मगाशी बोलली होती की मी शेवटी मस्त क्लिप लावणार आहे. आता लग्नावरून मी घरी आलेली आहे, पण आता लग्नाचे व्हिडिओ मी एक एक करून रोज वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे. मेहंदी, हळद, लग्न, संगीत, सीमंती सगळं तुमच्यासोबत शेअर करणार. खूप मजा केलेली होती. त्याच्याच ग्लिम्सचा व्हिडिओ मी आता तुम्हाला पुढे दाखवणार आहे की टक 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 करून सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. खूप मजा केली आम्ही. 4 दिवस तिथे होतो. भयंकर मजा केलेली आहे. आजच्या व्हिडिओपासून सुरुवात होते माझ्या लग्नाची आता व्हिडिओच्या सिरीज येण्यासाठी. सो स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग व्लॉग्स. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आहे. पुढची व्हिडिओला नक्की तुम्ही मला चांगला प्रतिसाद देणार मला माहिती आहे, कारण ते सगळे कमाल मजा मस्तीचे व्हिडिओ आहे. तुम्हालाही सगळ्यांना आवडेल. सो स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग व्लॉग्स. आता तुम्ही शेवटची क्लिप एन्जॉय करा. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा बोली इथे मेहंदी काढते मृणाल. 4 प्रकार टेस्ट करून झाले. हे ते 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 ते. आम्ही जेव्हा सप्तशृंगी गडावर येतो ना,